परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 नोव्हेंबर. ध्यानाचे मर्म. आपण बऱ्याचदा अनुभवतो की रात्री झोपताना संकल्प करून झोपलो, पहाटे अमुक वाजता उठायचे आहे, तर आपल्याला त्यावेळी बरोबर जाग येते. लहान मुलांचेही आपण पाहतो. समजा त्यांना सकाळी 6 वाजता सहलीला जायचे आहे, तर ती बरोबर जागी होतात. याचप्रमाणे एखादी व्यक्ती 1 तास, 2 तास, 3 तास अशी ध्यानाला संकल्प करून बसल्यावर बरोबर वेळ झाल्यावर उठते. प्रत्येकाच्या ठिकाणी हे इंटरनल क्लॉक काम करीत असते. ही माणसाला देवाने दिलेली देणगी आहे. हे सहज घडते. मध्यंतरी एक साधक माझ्याशी बोलताना म्हणाले की असे ध्यान लागावे त्यामध्ये स्थळ, काळ, वेळ यांची पूर्ण विस्मृती व्हावी. 2-3 तास गेले तरी कळू नये. घड्याळ पाहिल्यावर लक्षात यावे. ही एक चांगली इच्छा आहे, पण स्थळ काळाची विस्मृती होण्यासाठी ध्यान नाही. ध्यान आत्मस्मृतीत येण्यासाठी आहे. तसेच एक लक्षात घ्या, तुमच्या आत कायम कोणीतरी जागा असतो. झोपेमध्येही तो जागा असतो. म्हणून तर उठल्यावर आपण म्हणतो, काय गाढ झोप लागली होती. स्वप्नात देखील तो जागा असतो. जागृतीत तर त्याच्या अधिष्ठानावरच इंद्रिय कार्यरत राहतात. याच न्यायाने ध्यानात ध्याता परमजागृतीत असतो. क्वचित असे ध्यान लागू शकते की स्थळकाळ विवर्जित संपूर्णतः देहाचा विसर पडला आहे. केवळ शुद्ध अस्तित्व. याला निर्विकल्प समाधी अशी संज्ञा आहे. महात्म्यांच्या जीवनात कधीतरी ते ही अनुभूती गुरुकृपेने घेतात. ध्यान हे आपले स्वरूप समजण्यासाठी देहमनबुद्धीच्या पलीकडे अखंड जागृत असणारा आत्मा जाणण्यासाठी करायचे आहे. तो अविनाशी, जन्ममृत्यूरहित, आदिअंतरहित, शांत स्वरूप, आनंद स्वरूप आहे. हे समजण्यासाठी ध्यान आहे. ध्यानामध्ये अनुभव नाही, तर ध्यानामध्ये समजणे, अंडरस्टँडिंग आहे. आपले रोजचे ध्यान हे बोधाकडे नेणारे असावे. ध्यान ही अतिशय शुद्ध वृत्ती असून मी सच्चिदानंद रूप आहे असा बोध त्यावेळी होत असतो. क्षण क्षण निर्विचारतेनंतर मी धरून ठेवलेली साक्षी वृत्ती संपली की केवळ शुद्ध मी शिल्लक राहतो. हा वृत्तीरहित शुद्ध मी नंतर आत्मबोधाला प्राप्त होतो. त्याचे त्यालाच हे समजते, कारण हा मी ज्ञानस्वरूप, जाणीव स्वरूप आहे. या जाणीवेला जेव्हा आसपास जडवृत्ती नाहीत, तेव्हा आपण अविनाशी आहोत, देहरहित, आनंद स्वरूप, शांत स्वरूप आहोत असे काही स्फुरते. आत्यंतिक सुखमय अशी ही स्थिती असते. तिथे शब्दच नसतात. मनाचे पूर्ण उन्मन आणि त्या स्थितीत स्फुरणारा आत्मबोध, यामुळे हे निश्चयात्मक ज्ञान विकसित होत असते. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला. असे होणे हे ध्यानाचे काम आहे. साधनेचे फलित देखील संदेहरहित निश्चयात्मक ज्ञान हेच आहे. यासाठी साधकाने रोज तास, 1.5 तास अशा प्रकारे आपल्याला शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ ध्यान करीत राहावे. आणि महत्त्वाचे म्हणजे काही कल्पना मनात धरून ध्यान करण्यापेक्षा बोधाप्रत नेणाऱ्या ध्यानाचा अभ्यास करावा.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।